अजिबात खवा मिल्क पावडर न वापरता आणि दूधही न आटवता केलेली अशी घट्टसर केशरयुक्त बासुंदी तयार झालेली रेसिपी स्किप न करता पहा। नमस्कार, मी स्वप्ना वायकर, वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते। तर बघा, बाप्पांचं आगमन झालं की घरात खूप काही स्वीट येत असतं। बाप्पांना प्रसाद म्हणून प्रत्येक येणारी व्यक्ती आपल्या घरात स्वीट आणत असते। तर त्याच स्वीटपासून आज तुम्हाला बासुंदी कशी करायची ते मी दाखवते। तर बघा, अर्धा लिटर दूध घेतलेले, बदामाचे काप आहेत, पिस्ता आहे, 4 ते 5 वेलची घेतली आहे आणि 3 मोदक घेतलेले, जे मी केशर मोदक घरामध्येच केलेले आहेत तेच मी मोदक वापरते। तुम्ही बाहेरचं कोणतंही स्वीट वापरलं काहीच हरकत नाही। तर आता पाहू शकता, पॅनमध्ये तूप टाकून घ्यायचं आहे। अगदी झटपट होते, फक्त 15 मिनिटाच्या वेळेमध्ये ही बासुंदी तुमची रेडी होणार आहे। 1 लिटरची अगदी असली तरी पॅनमध्ये तूप टाकून घेतलं, 1 चमचाभर बदामाचे काप, पिस्त्याचे काप आपण त्याच्यामध्ये परतून घेतलं आहे। त्याच पॅनमध्ये आपण जे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे ते दूध टाकून घ्यायचं आहे। आता हे दूध एकदा मी तापवलेलं होतं, परंतु आता थोडंसं असं त्याला जराशी उकळी येऊन द्यायची। तर दूध आपण इकडे वर गरम करायला टाकायचं आहे आणि जे आपण मोदक घेतलेले आहेत ते मोदक आपल्याला कुस्करून घ्यायचे आहेत। थोडंसं दूध टाकायचं आणि त्याच्यामध्ये कुस्करून घ्यायचं। आता इथे या स्टेजला तुमच्याकडे मिठाई असेल किंवा साधा पेढा असेल, कोणत्याही पद्धतीचा पेढा असेल, मोदक असतील, कोणताही स्वीट असू द्या, त्या अशाच पद्धतीने थोडंसं कुस्करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये दूध टाकून एकजीव करून घ्यायचं आहे ते सगळं मिश्रण। आता बघा, चमच्याच्या साहाय्याने आपण हे सगळं व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं। तोपर्यंत इकडे दूध पण आपल्याला हलवत राहायचं आहे। हे मिक्स करताना व्यवस्थित असं दूधही हलवलं गेलं पाहिजे, कारण दूध खाली लागलं नाही गेलं पाहिजे। कडेला त्याच्या जे साई जमा होते ती व्यवस्थित अशी त्याच्यामध्ये एकजीव करत राहायची। आपल्याला अजिबातही दूध वगैरे आटवत बसायचं नाही आहे, फक्त दुधाला चांगली उकळी येईपर्यंतच गरम करायचं आहे। केशर टाकले बघा आणि दुधाला आता उकळी यायला लागलेली चांगली अशी। ह्या स्टेजला व्यवस्थित असं चमच्याने हलवून घ्यायचं आणि आपण जे मोदक मिक्स केलेले होते ते मोदक टाकून घ्यायचे। खूप जास्त अगदी ते पातळ करत बसण्याची गरज नाही। गरम दुधामध्ये टाकल्यानंतर ते मेल्ट होतात व्यवस्थित असे। कोणताही खव्याचा पदार्थ मेल्ट होणार आणि घट्टसर असं त्याला आपल्या बासुंदीला टेक्स्चर येणार आहे। तर पाहू शकता अशा पद्धतीने। आता याच्यामध्ये अगदी साखर टाकण्याची गरज पण नाही आहे, पण तरीही मी 2 चमचे साखर तुम्हाला दाखवलेली आहेत, कारण बासुंदीमध्ये साखरच टाकली नाही अशा कमेंट्स येऊ शकतात, म्हणून मी अगदी 2 चमचे साखर टाकलेली आहे। कारण हे मिल्क पावडरचे मी मोदक केलेले होते, गोडीलाही परफेक्ट आहे आणि अर्धा लिटर दुधाची बासुंदी खूप जास्त नाही आहे, त्याच्यामुळे मला ते इनफ आहे। तुम्ही किती लिटरची करताय त्या पद्धतीने साखरेचं प्रमाण थोडंसं अंदाजाने तुम्ही टाकू शकता। पाहू शकता, एक पुढच्या 5 ते 6 मिनटामध्येच त्याला असं घट्टसर असं टेक्स्चर आलेलं आहे। फक्त 2 चमचे बघा मी साखर टाकली, अगदी ही नाही टाकली तरी खूप छान अशी बासुंदी झाली होती। फ्रीजमध्ये ठेवल्यावर तर अगदी घट्टसर तिला टेक्स्चर आलं होतं। तर आता आपण जे ड्रायफ्रूट्स तळून ठेवले होते ते टाकून घ्यायचे। कलर पाहू शकता, आता याच्यामध्ये आपण कोणताही फूड कलर मिक्स केलेला नाही आहे, जे आपल्याकडे स्वीट होतं ते मिक्स करायचं आहे आणि अगदी 5-6 केशराचे धागे टाकले होते। तर बघा, झटपट अशी खूप छान अशी कलर आलेली केशरयुक्त बासुंदी तयार झालेली आहे। वेलची टाकली आहे, तशीच सालासकट टाकलेली आहे, फक्त त्याला नॉर्मल अशी कुटून, त्याच्यामुळे वास खूप छान येतो आणि चवीतही खूप जास्त भर पडते। तर अशा पद्धतीची आपली घट्टसर खूप सारे ड्रायफ्रूट असलेली केशरयुक्त बासुंदी तयार झाली आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे आणि माझी खास ट्रिक कशी वाटली ती कमेंट्स करून नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तुमच्याही घरी बाप्पाच्या आणि गौराईच्या आगमनासाठी अशा पद्धतीची बासुंदी नक्की ट्राय करा। थँक्यू।